तर मित्रांनो आज आपण क्लाउड शिकणार आहे. क्लाउड का शिकणार आहे तुम्ही आता थंबनेल मध्ये बघितलंच असेल की आपण क्लाउड का शिकणार आहे. पण क्लाउड का शिकावं? कारण हे 100x चॅट जीपीटी पेक्षा बेटर आहे, 100 टाइम्स बेटर आहे. का बेटर आहे? की फक्त चॅट जीपीटी काय करतं, हे टेक्स्ट रिस्पॉन्सेस देतं, पण क्लाउड काय करतं, क्लाउड तुमच्या सगळ्या बिझनेस प्रोसेस हँडल करतं, कनेक्टर्स हँडल करतं, नंतर तुम्ही टेक्स्ट जनरेशन मॉडेल आहे आणि भरपूर काही अशा गोष्टी आहेत की तुम्हाला माहिती नाहीत. आणि त्या गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्या तुम्ही तुमचे लाखो रुपये बचत करू शकता आणि तुम्हाला कोणताही एक्सपेन्सिव्ह कोर्स पण लावायची गरज नाही. ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल की नेमकं क्लाउड यूज कसं करायचं आहे. तर आपण कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊया आणि बघूया की नेमकं क्लाउड यूज कसे करायचं आहे. तुम्हाला गुगल क्रोमवरती सर्च करायचं आहे क्लाउड असं. क्लाउड सर्च केल्यानंतर आपल्याला जायचं आहे फर्स्ट वेबसाईटवरती. अँथ्रोपिकची वेबसाईट आहे ही. आता आपल्याला काय करायचं आहे, लेट्स क्रिएट युअर अकाउंट. आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे, ऍग्री करून द्यायचं आहे ज्या काय त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन असतील त्या. तुम्ही मोबाईलमध्ये सेम ॲज इट इज फॉलो करू शकताय. फक्त मी लॅपटॉपमध्ये दाखवतोय कारण स्क्रीन मोठे लवकर समजेल यासाठी. तर आपल्याला यातला फ्री प्लॅन सिलेक्ट करायचा आहे. याच्यामध्ये 99% गोष्टी आपल्या सगळ्या होऊन जातात. जर तुम्हाला तुमचा मोठा बिझनेस असेल तर तुम्ही प्रो प्लॅनकडे पण जाऊ शकता, पण तुम्हाला आज मी फ्री प्लॅन सांगणार आहे. स्किप करायचं आहे आपल्याला. हा तर आपल्याला काय विचारते, हे ऍड फ्री आहे, याला कोणतीही ऍड येणार नाही. बिल्ट इन हेल्प नॉट हार्म, म्हणजे कुठलेही हार्मफुल नाही आहे आपल्यासाठी. आणि हेल्प टू इम्प्रूव्ह एआय. आता काय करायचं आहे, हे तुम्हाला ऑन कधी ठेवायचं आहे, हेल्प टू इम्प्रूव्ह आवर एआय मॉडेल्स, की तुम्ही जे चॅट करता ते त्याच्या एआय मॉडेलला इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरणार आहे. तर ठीक आहे, वापरते, काही प्रॉब्लेम नाही. याचा कंटिन्यू करून द्यायचं आहे. सर आपलं नेम टाकायचं आहे. मी माझं नाव टाकतो अभिजित, असं नाव टाकतो मी. तर कोणता तुम्ही काय काम करता ते सांगायचं आहे. हे का सांगायचं आहे की तुम्हाला स्पेसिफाईड रिझल्ट, म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक पर्टिक्युलर रिझल्ट तुम्हाला देणार, त्याविषयी कम्फर्टेबल होणार तो असं मॉडेल. ही मॉडेल कम्फर्टेबल झालं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ते रिझल्ट शो करणार. तर आपल्याला ह्यातलं नेमकं काय निवडायचं आहे, आपल्याला आपण निवडूया स्टुडंट निवडूया. सॉरी, आपल्याला निवडायचं आहे स्टुडंट. ठीक आहे. ठीक आहे. आता हे डायरेक्ट म्हणते की आपल्याला तुमचा स्वतःचा कुठला टॉपिक निवडणार आहे का ह्यातला कुठला टॉपिक डायरेक्ट तुम्ही आस्क करायचा आहे. तर आपल्याला डायरेक्ट कुठला टॉपिक, समजा आपल्याला मेक अ स्टडी प्लॅन, डायरेक्ट स्टडी प्लॅन घेऊ आपण. हा, आता आपलं मॉडेल ओपन झालेलं आहे. हा त्याचा टेक्स्ट बॉक्स आहे भावानो. हा टेक्स्ट बॉक्स वरती काय करायचं, तुम्ही कोणताही तुम्हाला क्युरी असेल तर याच्यावर लिहायचे. तुम्हाला खाली दिसेल राईट, लर्न, कोड, लाईव्ह स्टफ, क्लाउड चॉईसेस, ही भरपूर असे दिसतील. पण तुम्हाला इथून मी सांगतो की काय करायचं. हे चॅट्स आहे. चॅट्स मध्ये जे जे तुम्ही चॅट्स केलेले आहेत ती हिस्ट्री तिथे स्टोअर राहते, तिथे तुम्ही बघू शकता. यामध्ये प्रोजेक्ट्स आहेत. आता चॅट जीपीटी सारखं सेम आहे प्रोजेक्ट्समध्ये. तुम्ही जे जे प्रोजेक्ट्स आधी केलेले आहेत ते प्रोजेक्ट्स इथं शो होतात. आर्टिफॅक्ट्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे आणि हा सगळ्यात जबरदस्त फीचर आहे. हा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हा कोड म्हणजे तुम्हाला एखादा वेबसाईट बनवायची असेल, काय बनवायचे असेल त्यासाठी. आणि हे कस्टमाइज, म्हणजे तुम्ही कस्टमाइज करू शकता तुम्हाला पाहिजे असं. आता तुम्हाला नेमकं कसं कस्टमाइज करायचं ते सुद्धा सांगतो मी. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला सेटिंग मध्ये जायचं आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. ऍडव्हान्स सेटिंग, ह्या सेटिंग जास्त कोणाला माहिती नाही, त्या तुम्हाला सांगणार आहे. आता त्यात काय करायचं आहे आपल्याला, यात आपल्याला हा, हे तर तुमचं नेम, तुमचं काय नेम असेल, फुल नेम असेल ते आपल्याला द्यायचं आहे. तर आपलं फुल नेम इथं देऊया, म्हणजे आपल्याला स्पेसिफिक रिझल्ट मध्ये काय प्रॉब्लेम देणार नाही ते. आता ही काय इन्स्ट्रक्शन आहे. आता इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तुम्ही स्पेसिफिक तुम्हाला काय पाहिजे आहे एक्स्ट्रा पर्सनलाइज रिझल्ट मध्ये. आता मला काय पाहिजे आहे की वेन यू जनरेट एनी रिस्पॉन्स, मराठीमध्ये पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मार्क ऍडव्हान्स इंग्लिश वर्ड, ऍडव्हान्स्ड and
गिव्ह मी द मिनिंग. म्हणजे काय करायचं, एखादा जर ऍडव्हान्स तुमच्या वोकॅब्युलरी तुमची इन्क्रीज करायची असेल तर मी एखादा साधा सिंपल प्रॉम्प्ट दिला की बाबा जेव्हा जेव्हा असे एखाद्या ऍडव्हान्स लेवलचे इंग्लिश शब्द येतील तेव्हा तू मला त्याचा आन्सर दे, मला म्हणजे मिनिंग काय आहे त्या वर्डचं सांगत जा. मिनिंग इन मराठी करूया आपण पुढं. तुम्ही मराठीमध्ये प्रॉम्प्ट दिला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सेव्ह चेंजेस करूया. आता इथे अपीरियन्स तुम्हाला कशा म्हणजे लाईट मोडला पाहिजे, डार्क मोडला पाहिजे, हे सगळं काय तुम्ही इथे सेट करू शकता. आपण ऍज इट इज ठेवूया. ठीक आहे. लँग्वेज कुठली पाहिजे तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता लँग्वेज कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत. तर तुम्ही लोकल लँग्वेज पण सिलेक्ट करू शकता. डायरेक्ट आपण लोकल लँग्वेज मध्ये टॉक केले तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला एक क्लोज करायचं आहे आता. तर आपण काय करूया, आपण साधा त्याला एक प्रॉम्प्ट देऊया आपण आता. हा, तर आपण काय करूया, त्याला विचारूया की दिवसाच्या 5 न्यूज सांग मला. टेल मी, हा मराठीमध्ये मला आजच्या टॉप 5 न्यूज सांग. हा, ह्या तुम्हाला टॉप 5 न्यूज देणार आता. आणि ह्या डायरेक्ट तुम्हाला असं नाही की चॅट जीपीटी किंवा अदर एआय टूल की डायरेक्ट स्कॅन करणार वेबसाईट वरती डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट देणार. हे प्रॉपर अनालाइज करते, स्टडी करते की या न्यूज प्रॉपर आहेत का, पब्लिश झाले आहेत का, नंतर तुम्हाला ते रिझल्ट देते आणून. त्यामुळे जेन्युइन प्रोडक्ट आहे. लोड व्हायला लागले. हा, आता या आजच्या आपल्याला 5 बातम्या आता आलेल्या आहेत तिथं. आपण काय करूया आता वाचूया या आजच्या टुडेज टॉपच्या 5 बातम्या. काय, संसदेच्या पावसाळी अधिवेशन मान्सून सेशन सुरू, वंदे मातरम विधेयक राज्यसभेत सादर, FCRA सुधारणा विधेयकासह इतर विधेयक अजेंड्यावर, भारत इंग्लंड T20 मालिकेत भारताचा पराभव, 5 महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय. ह्या आजच्या 5 बातम्या आपल्याला आलेल्या आहेत ऑलरेडी. तर हे रिझल्ट कसा देते माहिती आहे का, तुम्ही जसा प्रॉम्प्ट दिला. प्रॉम्प्ट म्हणजे काय, तुम्ही जे आता रिस्पॉन्स आपण या टेक्स्ट बॉक्स मध्ये जे टाईप करतोय त्याला थोडक्यात प्रॉम्प्ट म्हणतात टेक्निकल भाषेत. आणि जेवढा तुम्ही प्रॉम्प्ट स्पेसिफिक दिला, म्हणजे जेवढा तुम्ही चांगला प्रॉम्प्ट दिला ते पण सांगणार आहे मी की तुम्हाला नेमका प्रॉम्प्ट कसा द्यायचा. तर आता तुम्ही आपण काय केलं, फक्त सांगितलं बाबा ठीक आहे मला 5 टॉपच्या बातम्या दे, या कोणत्याही बातम्या तुम्हाला आणून देणार. पण प्रॉम्प्टचा नियम कसा असतो, AIM हा फॉर्म्युला असतो. म्हणजे ऍक्टर, दुसरं म्हणजे आपल्याला इनपुट, आणि तिसरं म्हणजे मिशन. त्यामुळे पहिला आपण ऍक्टर स्पेसिफाय करायचं. आता आपण तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल देतो. पहिला टाकूया की सपोज ऍक्ट लाईक यू आर अ सॉफ्टवेअर इंजिनियर and you are a software engineer recruiter at Google. Take my interview like you are experienced at Google. हा, आपण काय दिलं त्याला, ऍक्ट लाईक अ सॉफ्टवेअर इंजिनियर रिक्रूट ॲट द गुगल, टेक माय इंटरव्ह्यू लाईक यू आर एक्सपिरियन्स्ड ॲट गुगल. हा असा आपण प्रॉम्प्ट दिला. हा पण बेसिकच प्रॉम्प्ट आहे, फक्त जरा ऍडव्हान्स आहे. ह्यामध्ये ऍक्टर आपण स्पेसिफाय केला की तू ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर असा तू आहेस असं समज, आणि माझा इंटरव्ह्यू घे. डायरेक्ट मिशन इनपुट अजून आपण दिलेला नाही त्याला, पण डायरेक्ट ऍक्टरने डायरेक्ट मिशन दिलं. तर आपण एंटर करूया. रिझल्ट बघा आता. जरा वेळ घेते.
ऑल राईट. आता चला सुरुवात करूया म्हणताय. मी आज तुमचा गुगल इंटरव्ह्यू आहे. समजा 10 वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स असेल सिनियर. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो गुगलच्या हायरिंग पॅनलचा भाग आहे. आपण एक स्टँडर्ड टेक्निकल इंटरव्ह्यू सारखं सेशन घेणार आहोत. बिफोर वी डायव्ह इन दॅट लेट एक्सपेक्टेशन दिस विल बी फील लाईक युअर रिअल गुगल इंटरव्ह्यू. आय विल आस्क यू टू थिंक आउट लाऊड, एक्सप्लेन इन युअर अप्रोच, analyze complexity and write clean code. I want to spoon feed answers. I'll give you the hint only if you stuck just like a real interview would. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं काय राऊंड दिले. पहिला हा एक वॉर्मअप राऊंड, कोडिंग डीएसए राऊंड, नंतर फॉलोअप ऑप्टिमायझेशन. म्हणजे जसा गुगलमध्ये इंटरव्ह्यू असतो सेम तसा ते घेणार. जर तुम्ही नुसतं म्हटलं की मला आय वॉन्ट टू प्रॅक्टिस अ क्वेश्चन फॉर अ गुगल, नुसतं एवढं सांगितलं की ती बेसिक तुम्हाला देणार, डायरेक्ट देणार नाही. आता इथं काय विचारायला बघा ते आपल्याला, विच रोल लेवल शुड यू इंटरव्ह्यू टार्गेट. सर आपल्याला कुठल्या लेवलला पाहिजे, आपल्याला न्यू लेवलला, एंट्री लेवलला पाहिजे, मिड लेवलला, आपल्याला एंट्री लेवलला आपण क्लिक करू. व्हॉट राऊंड डू यू वॉन्ट टू फोकस ऑन फर्स्ट. आता हे सगळ्यात युनिक फीचर आहे बघा क्लाउडचं. आता हे जर चॅट जीपीटी वगैरे असतं तर तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट दिला असता की असं अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात असं. पण हे नाही, हे डायरेक्ट तुम्हाला कशाबद्दल पाहिजे आहे, तुम्ही कुठल्या पोझिशनला बघताय, कुठल्या लेवलला बघताय, कुठल्या टेक्नॉलॉजी बघताय, हे सगळं देणार. मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल याचं देतोय. पण रिअलमध्ये बघा, तुम्ही कोणत्याही फील्डचं तुम्ही क्रॅक करू शकता. ऍज अ तुमच्या सगळ्या वर्ल्डचं नॉलेज तुमच्याकडे आहे. पण ते अशा पद्धतीने जर तुम्ही ते नॉलेज घ्यायला लागला तर तुम्हाला कशालाच कोर्स लावायची गरज नाही. आता बघा आपण क्वेश्चनचा आन्सर करतोय. व्हॉट राऊंड यू वॉन्ट टू फोकस ऑन फर्स्ट. तर मला बिहेवियरल आपण करू. लोड घेते. स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. डायरेक्ट आपण टेक्स्ट दिली आणि रिस्पॉन्स आला असं होत नाही. तर काय दिलं, परफेक्ट ग्रेड लेवल स्टार्टिंग विथ बिहेवियरल. ठीक आहे, हा सगळा त्यांचा गुगलचा डेटा आहे की तुम्ही कसा तो राऊंड आपण स्पेसिफाय करायचा, कम्प्लीट करायचा. तर अशा पद्धतीचं क्लाउड आहे. आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला एक्स्ट्राचा फीचर दाखवतो याचा. 1 मिनिट. आर्टिफॅक्ट्स हा सगळ्यात महत्वाचा फीचर आहे ह्याचा. आता न्यू आर्टिफॅक्ट, ऑलरेडी आपण आर्टिफॅक्ट कुठला क्रिएट केलेला नाही, कारण हे अकाउंट मी तुमच्यासाठी नवीन क्रिएट करून दाखवलं. मी ऑलरेडी भरपूर आर्टिफॅक्ट क्रिएट केलेले आहेत. बरं आपण काय करूया, न्यू आर्टिफॅक्ट्स वर जाऊया. तर आपल्याला यातला कुठला आर्टिफॅक्ट करायचा आहे, प्रोडक्टिव्हिटी टूल का आपल्याला न्यूच करायचा, डायरेक्ट स्क्रॅच करायचा. डायरेक्ट स्क्रॅच पासून पण करू शकतोय आपण. तर आपल्याला काय करायचं आहे, स्क्रॅच पासून करायचं आहे. तर मला काय पाहिजे, क्रिएट थांब, मराठीमध्ये प्रॉम्प्ट देऊ आपण. मला एक टाइम मॅनेजमेंट टूल पाहिजे आहे. त्यात मी ऑल सगळे टास्क मॅनेज करू शकतो आणि UI सिंपल आणि युजफुल पाहिजे. हा, आता बघा हे काय करतं, हे सगळ्यात युनिक फीचर आहे क्लाउडचं आणि हे आता जस्ट नवीन फीचर आलेलं आहे. ओके, आपल्याला रिस्पॉन्स दिला. छान. टाइम मॅनेजमेंटसाठी थोडं अजून सोपं होऊन गेलं. टास्क मॅनेज करण्यासोबत तुम्हाला काय फीचर्स हवेत, उदाहरणार्थ डेली टू डू लिस्ट वगैरे. हे बघा, हा फीचर तुम्हाला, तुम्ही जर पेड जरी फीचर्स घेतलं तर हे लेवलचे फीचर तुम्हाला येत नाहीत. आपल्याला बघा फीचर रोजच्या कामासाठी आहे की एखाद्या स्पेसिफिक गोष्टीसाठी, म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी पाहिजे आहे, तुमच्या घरगुती कामासाठी पाहिजे आहे, तुमच्यासाठी पाहिजे आहे, तुमच्या स्टडीसाठी पाहिजे आहे, कशासाठी पाहिजे आहे. तर युआयचा लुक कसा हवा आहे, मिनिमल, क्लीन पाहिजे का थोडा कलरफुल, मोटिवेटिंग. तर तुम्हाला क्वेश्चन विचारणार, त्याच्या पद्धतीने ते डिझाईन करणार ऍप्लिकेशन. बघा, तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला टूल जनरेट करून मिळेल. फक्त तुम्ही क्लाउडमध्ये यूज करू शकता. टास्क मॅनेजमेंट कोणते फीचर सगळ्यात जास्त हवे, सिंपल टू डू लिस्ट, प्रायोरिटी लेवल, कॅटेगरीज, टू डू कॅलेंडर, शेड्यूल व्ह्यू, सगळं कॅलेंडर, रिमाइंडर्स. आणि आपल्याला सिंपल टू डू लिस्ट घेऊया आपण, जास्त काय कॉम्प्लेक्स घ्यायला नको. पण तुम्ही कॉम्प्लेक्स पण करू शकता, जसं पाहिजे तसं कस्टमाइज पण करू शकता. हे टूल कशासाठी वापरणार, डेली पर्सनल टास्कसाठी, स्टडीज, एक्झाम प्रिपरेशनसाठी, सगळ्या जनरल यूजसाठी. तर आपल्याला काय करायचं आहे, डेली पर्सनल टास्कसाठी पाहिजे आहे. तर कसा पाहिजे, कलरफुल, मोटिवेटिंग, डार्क थीम, मॉडर्न. ठीक आहे, फरक पडत नाही तुम्हाला, म्हणजे कसा जरी असला तसा. तर डार्क थीम, कलरफुल, ठीक आहे, डार्क थीम आपण घेऊ. ओके,
नाव आहे सिम्पल डेली टास्क मॅनेजर. हे तुम्हाला त्याने ब्रीफ एक्सप्लेनेशन दिले. ठीक आहे, काय काय करणार आहे ते. टास्क करण्यासाठी इनपुट बॉक्स ऑलरेडी टास्क लिस्ट, प्रत्येक टास्कच्या पुढे चेक बॉक्स डेडलाईन जवळ आले आहे. ठीक आहे, एक नंबर. लुक्स डार्क बॅकग्राऊंड मॉडर्न क्लीन लुक. ओके ओके क्रिएट. आता ते आपल्या सगळ्या रिक्वायरमेंट त्याने घेतलेल्या आहेत. आता ते प्रोसेस करणार आणि ते आपल्यासाठी ते टूल रेडी करणार. तर मित्रांनो, हे क्लाउड तुम्ही जेवढं युज करशील, तुम्हाला जर एकदा समजलं हे नेमकं युज कसं करायचं, तुम्हाला आता कॉम्प्लेक्स वाटेल थोडं, पण जर तुम्ही थोडा युज केला आणि तुमचा बिझनेस वगैरे असेल किंवा तुम्ही एखादा स्टडी प्लॅन जर करणार असला, तर सगळ्यात बेस्ट यूज आहे या टूलचा. आणि आता फ्रीमध्ये आहे, त्यामुळे याचा यूज नक्की करा. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात, त्यामुळे भावानं फॉलो नक्की करा, कारण अशा पद्धतीचे व्हिडिओ मी याच्या पुढेही टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन ऑटोमॅटिक येईल. एक मिनिट, हे रेडी व्हायला स्टेप बाय स्टेप. व्हेरीफाईड स्किल्स रिलेव्हन्स फॉर युआय वर्क, लोडेड फ्रंट एंड डिझाईन स्किल, प्रेप वर्किंग डायरेक्टरी, क्रिएटिंग द डार्क थीम्ड डेली टास्क. ठीक आहे, याने डायरेक्ट कोडच रेडी केला आपल्यासाठी. तुम्हाला काय कोड बिड अंडरस्टँड करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक सगळं करून देईल तुम्हाला. हे बघा बघा, तुमचं ऑलरेडी सगळं डिझाईन ऑलरेडी झालेलं आहे. बघा, आपण मोठी स्क्रीन करूया. हे बघा, हे 1 मिनिट, हे काय झालं. हा, आजचं काम. आता आजचं काम काय करूया आपण. ठीक आहे, मला आज काय काम करायचं आहे. ठीक आहे, मला आज जिमला जायचं आहे. गो टू जिम. डेट काय, डेट निवडली आपण 20 तारीख. ठीक आहे, जोडा. हो काय, हे आता आपले काम झालेले आहेत. आज तुम फक्त आता हे टूल कसं आहे, आता मला पण माहिती नाही कसं यूज करायचं. आता मला कळालं हे कसं यूज करायचं. टास्क आपण हे आज जोडायचे. गो टू जिम, गो टू वर्क, ओके. आणि काय करू, स गो टू स्कूल. ठीक आहे, असं काय आपण असं ऍड करू शकतो. आता हे बघा, तुम्हाला आता समजा तुमची अशी कामाची लिस्ट तुम्ही घेतली आहे, तुम्हाला समजा चुकून एखादा टास्क नको असेल तर तुम्ही इथनं डिलीट पण करू शकताय. आणि आता तुमची टास्क ही असे भरपूर टास्क केले दिवसातून, तुम्हाला काय काय कामं करायचे आहेत, सकाळी उठून काय करायचं आहे, दिवसभर काय करायचं, दुपारी काय करायचं, संध्याकाळी करायचं आहे. आता आपण अनेक टास्क इथं जोडू. रीड अ बुक. हा, आता हे झालेलं आहे आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण तुमचं समजा एक टास्क कम्प्लीट झालं, तुम्ही जिमला जाऊन आला की तुम्ही फक्त इथं क्लिक करायचं आहे. तुमचा टास्क पूर्ण आहे. स्ट्राईक थ्रू येते, रेष येते याच्यावरती. हे पूर्ण झालं, हे पूर्ण झालं डायरेक्ट. 100% तुमचं इथं 3 ते 3 टास्क पूर्ण झाले. जर इथं तुमचा एखादा टास्क राहिला, आपण इथे XYZ करू, एखादा, हे 4 पैकी 3 तुमचे पूर्ण झाले. असं तुम्ही तुमचा डेली टास्क मॅनेज करू. हे सगळं बेसिक केलेलं आहे मी. तुम्ही मित्रांनो बघा किती करू शकताय. आणि तुम्हाला कोडिंग वगैरे काही याची गरज नाही. आणि तुम्हाला जर हे कोणाला जर शेअर करायचं असेल तर इथं ऑप्शन आहे बघा, एकच मिनिट. तर आपण आता बघा, आपण आता ऑलरेडी ही क्रिएट केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे कसं वर्क होतं. आता तुम्ही समजा तुम्ही म्हणता काय डायरेक्ट ह्या ऍपवरती प्रत्येक वेळेला जायला, तर अशी काय गरज नाही. तुम्हाला समजा एखाद्याला ही तुम्ही केलेले ऍप वेबसाईट तुम्हाला कोणाला तर शेअर करायचे आहे, इथं जायचं, कॉपीवरचं कॉपीचं ऑप्शन आहे. कॉपीच्या ऑप्शनच्या खाली करायचं पब्लिश आर्टिफॅक्ट, इथं डायरेक्ट पब्लिश आणि कॉपी लिंक. ही लिंक कॉपी करायची, तुमच्या कुठल्याही मित्राला शेअर करायची किंवा तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करायची आणि डायरेक्ट तुमच्या मित्राने डायरेक्ट ही लिंक ब्राउझरवरती पेस्ट केली की डायरेक्ट तुमचं ऍप्लिकेशन ओपन होतं. आर्टिफॅक्ट ओपन होतं डायरेक्ट क्लाउडचं. चेक करा. झालं बघा. आता तो त्याच्यावरती काम करू शकतो तुमच्या ऍप्लिकेशनवरती. बघा किती इझी आहे. तुम्हाला कोणतेही पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला असं ऍप वगैरे करायची, फक्त हे ऍप वगैरे तुम्ही करताय ना, तेव्हा एवढीच काळजी घ्यायची की तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन करायचं आहे. ते ऑलरेडी तुम्हाला जसं पाहिजे तसं. म्हणजे आता मला माझ्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत, तुमच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत.
त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं हवं तुम्ही तसं ॲप तुम्ही डिझाईन करू शकताय. आता आपला पार्ट 1 आहे हा. आता पार्ट 2 जर करायचा म्हटलं तर जास्त वेळ होणार. पार्ट 2 मी नंतर अपलोड करतो. एवढं पहिला शिकून घ्या, यानंतर आपण दुसरा पार्ट बघू. जर काय व्हिडिओमध्ये समजलं नाही तर रिपीट बघा व्हिडिओ, नाहीतर मला पर्सनली मेसेज करा. मी पर्सनली तुमच्या मेसेजचा रिप्लाय सुद्धा करतो. आणि मी क्लाउडची डायरेक्ट लिंक सुद्धा देतो. तुम्ही डायरेक्ट क्लाउडच्या वेबसाईटवरती जाऊ शकता. तर भावांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा. Subscribe.